कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू मॅडम. ही ड्रग्स केसची फाईल कारवाई पूर्ण झाली आहे. त्यावर तुमच्या सह्या झाल्या की फाईल वर पाठवता येईल. गुड. तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई केली त्यासाठी खरंच मी तुमचे आभारी आहे. तुमच्या या कामामुळे खूप तरुण आहे रादर आपल्या देशाचं भविष्य वाचलंय. थँक्यू मॅडम. तुम्ही फाईल बघून घ्या. काही डिटेल्स लागल्या तर मला सांगा. हो. थँक्यू. अर्जुन. ताई, तुम्ही एकदम डॅशिंग आहात हा. एवढं काय तर तसं नाही ताई, पण बरं झालं तुम्ही आज बोललात. नाहीतर एवढे दिवस झाले मी ओरडतीये, कुणालाच काही फरक पडत नव्हता. मला माझं काम काढून घेण्यात चांगलंच जमतं. आता फक्त वंस आणि अर्जुन दादा वेगळे झाले की मग आपण जिंकलो. काय तू काळजी नको करू. मला चांगलंच माहित आहे अपर्णा आणि भाऊजी त्यांच्या मतांवर किती ठाम असतात. अगं म्हणून तर आपण अमोलला घेऊन निघून गेली होती ना. एकदा का त्यांच्या ठिणगी पडली की मग बघ कसे आपोआप वाद होतात त्यांच्या. मला जरा बोलायचं. तू बोल प्लीज. नाही, आपण दोघं एकत्र बोलू. काय या आधी आपल्यापैकी एकाने बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या होत्या, त्यामुळे त्रास झालाय दोघांना खूप. त्यामुळं एकत्र बोलूया. आपण अमोलला बाहेर मला फिरायला घेऊन न्यायालयाला जाऊ. फिरायला जाईल. पण रुपाली ताई, वंस आणि अर्जुन दादा वेगळं न होण्याच्या मध्ये जर कोणी असेल ना तर तो अमोल आहे. आणि त्या अमोलचे प्रयत्न बघून मला तरी वाटतं की अहो ते नक्की एकत्र येतील. अमोलचं मी बघते. आता एकदा का त्यांच्यात मीच बरोबर आहे ही स्पर्धा सुरू झाली ना की मग अमोल काय त्यांच्यातली भांडणं कुणीच मिटवू शकत नाही. कळलं? अर्जुन हे बघ, मला कळतंय की तुला आर्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. पण अर्जुन, आपण अमोलसाठी एकत्र राहतोय तर आपल्यात पुढे काही होऊ नाही शकत का रे? आपलं तुला नेमकं काय म्हणायचं? मला हेच म्हणायचंय की अमोलला असं वाटतंय की आपण एकत्र प्रेमाने राहावं, पण आपल्यातलं प्रेम आता संपलंय जवळपास. म्हणजे तेच बरं आहे. नाही, मला तरी त्या वाटेला परत नाही जायचं. ते आपल्या नात्यातलं कसं झालंय माहितीये का? दूध हरी तलवारीसारखं झालंय. कुठून जरी हात लागला तरी जखम आपल्यालाच. मग त्या वाटेला न गेलेलंच बरं. नाही, पण मला असं मी वाटतं तुला स्पष्टच सांगतो आपले, आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत. बापू, एकदा आसगावला जाऊन येऊ की आपण दोघच जाऊ. अहो आपली कर्मभूमी आहे ती. काय म्हणताय? हो जाऊया की, त्यात काय एवढं. आपल्या नातवाला पण घेऊन जाऊ. त्याला घेऊन अख्खा आसगाव फिरायचे बघा. काय कुठे चालली स्वारी नातवाला घेऊन? आप्या, अगं विनायकराव म्हणत होते त्यांना अमोलला घेऊन आसगावातनं फिरायचंय. हो बाबा, अहो घेऊन जा की. फक्त तुमच्या नातवाला आधी ठणठणीत बरा होऊ द्या. आत्ताच आजारातून उठलाय तो. हा, हे खरंय. म्हणजे झालाय तो बरा, पण थोडे दिवस जाऊ देत. आप्या, हो, काय ग, काय शोधतीस? आपे अगं अर्जुनला शोधतीयस का तू? हा. अगं तो आलेलाच नाही अजून. थांब, मी जरा त्याला फोन लावतो. मला न्यायालयाला फिरायला जाईल.
बाबा राहू द्या, नका करू. तो कामात असेल ना, येईल थोड्या वेळ. आज काम पत्ते झालं पाहिजे बस. तुम्ही इथं? अरे अमोल, मला तुला भेटू वाटलं ना म्हणून आले. काकी मोमा तुम्ही बाहेर का थांबलात? छोटे सरकार तसं नाही. हा तुम्ही आवरत होता ना म्हणून तुम्हाला डिस्टर्ब नाही केला. काय रुपाली ते? हो हो. अमोल बाळा, अरे किती छान दिसतोयस तू. कुठं चाललाय एवढा आवरून? हा, कुठेच नाही काकी. छोटे सरकार खोटं बोलू नका. अहो, आम्हाला पण सांगा की तुमचा प्लॅन काय. नाही मोमा, मी खरंच कुठे नाही चाललो. अमोल बाळा, तुझ्या काकीला पण नाही सांगणार तू? ठीक आहे, तुम्हाला दोघींना कशाला, मी सगळ्यांना सांगतो. चला. बापरे, आता काय करणार आहे हा? चल लवकर. मा आलीस पण तू? अरे वा, किती छान दिसतोयस तू. मा मी रेडी आहे. तू मी आणि बाबा फिरायला जाऊ लगेच. अमोल, अरे हे कधी ठरलं बाळा? बापू, माझं आणि बाबांचं कधीच ठरलं होतं. कशाला जायचे फिरायला? म्हणजे आई आत्ताच थकून आली आहे ना, आणि बाबा पण कंटाळून येतील, तर आत्ताच कशाला जायचंय असं म्हणतेय मी. काकी, बाबा म्हणतो माझ्या बरोबर असल्यावर त्याला कधीच कंटाळा येत नाही. अहो पण छोटे सरकार. अमोल ऐक ना बाळा, आपल्याला आज नाही जमणार हा फिरायला जायला. पण का बरं मा? अरे बाबा जरा कामात आहे, त्यामुळे आपल्याला नाही जमणार. हा, पण मग आपण झालं होतं ना, तू त्याला सांगितलं नव्हतं का? अरे बाळा अमोल, सांगितलं असेल तिनं, पण तुझा बाबा पोलीस आहे का नाही? हा, कोण अडचणीत असेल तर त्याला लगेच जावं लागतं का नाही? आणि बाळा, त्यात काय झालं, उद्या जावा की परत तो आल्यावर. जायवा, मी आता बोलणार नाही बाबांशी. अमोल अमोल ऐक ना, आपण एक काम करूया. अरे बाबा नसलं म्हणून काय झालं, आपण जाऊया की, मी येते. चल आपण फिरायला जाऊ. पण मग तू आणि बाबा सोबत पाहिजे. मोना, अगं भलतच चिकट आहे हा. त्याला अडवणं खरंच अवघड जाणार. अमोल दिदे थांब. ओ भांजे, भांजे, अहो आज मी तुमच्यासाठी कामावरनं लवकर आलोय आणि तुम्ही असं नाराज राहणार होय? का लवकर आलास? का म्हणजे? अमोल, मी तुझ्या माल हरवण्यासाठी पूर्ण तयारी केल्या बरं का. माझं चॅलेंज आहे तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.